नमस्कार. हिलिंग ॲटिट्यूड्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या पेरेंटिंग टॉक्समध्ये आपण बोलणार आहोत अगदी छोट्याशा बाळांबद्दल, जी काही दिवसांची, काही आठवड्यांची आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बाळांचं पेरेंटिंग करताना पेरेंट्सनी अतिशय सेन्सिटिव्ह असणं आवश्यक आहे. हे मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचंय. बऱ्याचदा मी असं बघते, बाळ रडत असतं आणि घरातले कोणीतरी वडीलधारे आजी आजोबा सांगतात, अरे थांबा, रडू द्या त्याला थोडा वेळ, नाहीतर सारखं उचलून घेण्याची सवय लागेल. हे अजिबात करायचं नाहीये. बाळ रडलं की त्याला तात्काळ उचलून घ्यायचं. कसं आहे, बाळ जेव्हा रडतं तेव्हा त्या बाळाने मदतीसाठी मारलेली हाक असते. जर तुम्ही त्या बाळाला इमिजिएटली अटेंड केलं नाही, तर त्या बाळाच्या मनामध्ये हे राहून जातं, की मी जेव्हा मदतीसाठी बोलावलं तेव्हा माझ्या मदतीला कोणीच आलं नाही. आणि ह्या गोष्टीचा परिणाम आयुष्यभर लोकांच्या मनावर राहू शकतो, लोकांना एकटं वाटू शकतं. या उलट बाळ रडल्या रडल्या जेव्हा त्याला अटेंड केलं जातं, तेव्हा एक असा फील येतो, की अरे माझ्या मदतीला माझ्या आजूबाजूला माणसं आहेत, जी मला प्रोटेक्ट करायला, जी मला मदत करायला, माझी काळजी घ्यायला तयार आहे. एक सेन्स ऑफ सिक्युरिटी, स्टेबिलिटी डेव्हलप व्हायला मुलांच्या मनामध्ये यांनी खूप उपयोग होतो. त्यामुळे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, की बाळांना रडत ठेवायचं नाही, त्यांना ओलं ठेवायचं नाही, त्यांना भुकेलेलं ठेवायचं नाही, त्यांना लगेच अटेंड करायचं. दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात मेंदूची वाढ अतिशय वेगाने होत असते. इनफॅक्ट पहिल्या 1-2 वर्षातच जवळजवळ 90-95% ब्रेनची वाढ कंप्लीट होते. त्यामुळे या वयात मुलांना जितकं जास्त पाचही सेन्सेसद्वारे तुम्हाला एक्सपोज करता येईल, स्टिम्युलेशन देता येईल, तेवढं आपल्याला द्यायचंय. हां, मोबाईल किंवा कुठलेही स्क्रीन्स वापरायचे नाहीयेत बरं का. हे स्टिम्युलेशन तुम्ही 1 to 1 देणार आहात. सो मुलांशी खूप सारं बोला. अगदी छोट्या बाळाशी खूप सारं बोला, त्याला काहीही कळत नसेल तरी. तुम्ही जेव्हा मुलांशी बोलता, तेव्हा त्यांच्या ब्रेनमधला लँग्वेज एरिया डेव्हलप होत असतो. तो मराठीतच नाही, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये सुद्धा बोला. फक्त एकच लक्षात ठेवा, बोबडं बोलू नका. स्पष्ट बोला, सो दॅट मूलही जसं जसं बोलायला शिकेल, स्पष्टच बोलायला शिकेल. लँग्वेज डेव्हलपमेंट हा मुलाच्या आयक्यूचा एक महत्वाचा भाग असतो. त्यामुळे जी मुलं लवकर बोलतात ती जनरली हुशार असतात, हेही लक्षात ठेवा. सो मुलांशी भरपूर बोला. त्यांना भरपूर चित्र दाखवा, भरपूर रंग दाखवा. मुलांना म्युझिक ऐकू द्या. त्यांना इन्स्ट्रुमेंटल म्युझिक त्या बाळाच्या खोलीमध्ये लावून ठेवा किंवा सॉफ्ट गाणी त्यांना ऐकवा. मुलांची म्युझिकनी प्रचंड वाढ होते आणि एस्पेशली इन्स्ट्रुमेंटल म्युझिकनी मुलाची नर्व्हस सिस्टीम खूप छान डेव्हलप होते, असं आता सायंटिफिक स्टडीमधनं लक्षात आलंय. खूप एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा मोठं होत असतं तेव्हा त्याला स्पर्शाची खूप गरज असते. इनफॅक्ट आम्ही असं बघतो, की जी मुलं प्रीमॅच्युअर असतात आणि काचेच्या पेटीत म्हणजे NICU मध्ये ठेवली जातात, निओनेटल केअरमध्ये, तेव्हा त्यांना स्पर्श कमी मिळाला तर ही मुलं खूप इन्सिक्युअर होतात. बाळाची खूपशी हॉर्मोनल वाढ म्हणजे बाळाच्या शरीरात जे ग्रोथ हॉर्मोन आहे, ते बाळाला जितका स्पर्श केला जाता, तितकं चांगलं स्त्रवतं असं स्टडी दाखवतं. म्हणजे तुम्ही बाळांना जेवढं उचलून घ्याल, बाळांचं ब्रेस्ट फीडिंग होतं, त्यांना मांडीवर घेतलं जातं, थोपटलं जातं, झोपवलं जातं. या सगळ्या स्पर्शातनं बाळाची मानसिक आणि शारीरिक खूप छान वाढ होणार आहे. त्यामुळे बाळाला स्पर्श या माध्यमातनं खूप तुमचं नरिशमेंट, तुमचं प्रेम मिळणार आहे आणि बाळाला एक सेन्स ऑफ सिक्युरिटी मिळणार आहे. बाळं जेव्हा डिस्ट्रेस्ड असतात ना, तेव्हा जस्ट त्यांना खूप शांततेत जवळ घेतलं, तर बाळं शांत होतात. ह्या स्पेशली वयामध्ये ना, त्यांना शब्द कळत नसतात. त्यामुळे ती आपल्या केअरटेकरची बॉडी लँग्वेज ओळखायला शिकतात. अहो, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जर खूप गडबडीत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न केलात ना, ते बाळ मुळीच झोपत नाही. हेच जर तुम्ही रिलॅक्स्ड आणि शांत असलात, तर बाळ पटकन झोपतं. का? तर जर केअरटेकर स्ट्रेस्ड असेल, अँग्री असेल, अँक्शियस असेल, तर त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं, त्याच्या हँडलिंगमधनं बाळाला हे जाणवतं, की आपली आई, आपले बाबा, आपलं केअरटेकर काहीतरी गडबड आहे, स्ट्रेस्ड आहे आणि बाळही इन्सिक्युअर होतं. सो बाळाला सिक्युअर फील करायचं असेल, तर तुम्हाला शांत, स्थिर, लव्हिंग असणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं बाळापर्यंत पोहोचतंय हे लक्षात घ्या.
आणि म्हणूनच मी म्हटलं, या काळातल्या पेरेंटिंगमध्ये केअर गिव्हर्सनी, पेरेंट्सनी, ग्रँडपेरेंट्सनी खूप ममतेने, खूप सेन्सिटिव्हिटीने बाळांना वाढवण्याची खूप गरज आहे. तुमच्या ओळखीत जर असे कोणी पेरेंट्स असतील ज्यांना छोटी बाळं आहेत, त्यांच्याशी हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि त्या बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही सहभागी व्हा.